बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। महत्त्वाची बातमी, ठाकरेंची शिवसेना उद्या प्रचाराचा नारळ वाढवतीये। आदित्य ठाकरे उद्या छत्रपती संभाजीनगरमध्ये उपस्थितीत, खरं तर त्यांच्या उपस्थितीत मशाल रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आदित्य ठाकरे परवा नाशिक दौऱ्यावर आहेत। तपोवनला भेट देऊन पर्यावरण प्रेमींशी देखील चर्चा करतील। खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ठाकरे बंधूंच्या युतीवर टीका केलेली आहे। काही फरक पडत नाही, मग प्रतिक्रिया का देता, हा सवाल संजय राऊत उपस्थित करतात। एकत्रित आले याचा मला आनंदच आहे। ते एकत्रित येण्यामुळे फार काही घडेल राजकीय दृष्ट्या, असं जर कोणाचा समज असेल तर तो बाळबोध समज आहे। काही माध्यम तर असं दाखवत होते की जणू काही रशिया आणि युक्रेनचीच युती होते आहे। तिकडनं झेलेन्स्की निघाले। ज्या प्रकारे मुंबईकरांचा विश्वासघात या मंडळींनी सातत्याने केलाय, ज्या प्रकारे मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर घालवण्याचं काम आणि पाप यांनी केलेलं आहे, ते मराठी माणूस यांच्या सोबत नाही। यांचा ट्रॅक रेकॉर्ड हा केवळ भ्रष्टाचाराचा आहे। यांचा ट्रॅक रेकॉर्ड हा केवळ स्वहिताचा आहे। बघू ना, आम्ही दोन ठाकरे एकत्र आलेले आहेत, आमचे भाऊ एकत्र आले, दोन पक्ष एकत्र आलेले आहेत। तुम्ही तुमचं बघा, आम्ही सत्तेसाठी एकत्र आलोय, ठीक आहे। मग तुम्ही काय एकमेकांना चंपी मॉलिश करायला एकत्र आलात की रात्री एकनाथ शिंदे जातात वर्षावर, मग ते त्यांना मॉलिश करतात, मग देवेंद्र फडणवीस ठाण्यात जातात, मग फडणवीस त्यांना मॉलिश करतात, मग दोघे मिळून अजित पवारचं चंपी मॉलिश करतात। हा, तुम्ही एकमेकांचा मालिश करायला एकत्र आलाय का? शिंदेंच्या टीकेवर देखील राऊतांनी पलटवार केलेला आहे। भाजप शिंदेंची मुलं पळवणार असं भाकीत राऊत व्यक्त करतायत। एकत्र येण्यासंदर्भात पळवणारी टोळी सक्रिय असल्याचं म्हटलेलं अरे, जे आपली पोरं सांभाळू शकत नाही ते मुंबई काय सांभाळणार, राज्य काय सांभाळणार? शिंदेने पण स्वतःचं मुलं सांभाळावीत ना। भारतीय जनता पक्ष त्यांची मुलं पळवणार आहे। भारतीय जनता पक्षनी त्या जसे कुत्रे पकडायच्या गाड्या असतात ना, पिंजरे, तसे पिंजरे भारतीय जनता पक्षानं लावलेले आहेत। आणि महानगरपालिकेनंतर कोणाची पोरं कोण पळवत आहे, एकतर शिंद्यांची पोरं जी आहेत आता ते अनावरस आहेत, स्वतःची पोरं नाही, ते अनावरस आहे। त्यांचा पक्ष जो त्यांना मिळालेला आहे तो चोरीचा आहे। ज्या पक्षाचा बापच चोरलेला आहे, चोरीचा आहे, अनावरस आहे, बापच अनावरस आहे। अमित शहानी आपलं नाव दिले त्याला एवढंच की हा माझा पक्ष आहे। कळेल तुम्हाला महापालिका निवडणुकांनंतर कोणाची पोरं कोण पळवते। पिंजरे लावले आहेत, कुत्र्याला लावतात ना तसे, आणि त्यात किती जात आहेत ते बघा मग। तर यावर संजय शिरसाट काय म्हणतायत पाहूया आपण। त्यांची पोरं पळवले जातील हे त्यांना आता भीती त्यांच्या मनामध्ये आहे। आणि संजय राऊत एकीकडे म्हणतात की शिवसेनेची पोरं पळवणार भाजप। 24 तासामध्ये यांच्यामध्ये एक वाक्यता सुद्धा नाही कोण कुणाशी पळवणार आहे। तुम्ही एकदा ठरवून घ्या काय बोलायचं। म्हणजे पळवा पळवीच याचा अर्थ त्यांना कोंडून नेणे किंवा दाखवणे असं तर काही घडलेलं नाही ना। भाजपकडे काही पदाधिकारी गेले, त्यांच्याही डोळ्यावर पट्टी नव्हती। म्हणून तुम्हाला जो काही विचार वाटतोय की आम्ही युती केल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण चेंज होणार, असं काहीच घडणार नाहीये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।